ही माणसं बोलून नाही, काम करून इतिहास लिहून जातात. नांदेडच्या मातीने घडविलेलं एक असं व्यक्तिमत्व ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणात दिशा दिली, ते म्हणजे डॉक्टर शंकरराव भाऊराव चव्हाण. पैठणच्या मातीवर एक तेजस्वी पहाट, उसळलेल्या पावसातल्या पहिल्या थेंबात भारताच्या स्वातंत्र्याची एक नवी ज्योत पेटत होती. साध्या शेतकरी कुटुंबात डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचा जन्म झाला. पैठणच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे त्यांनी मद्रास विद्यापीठातून BA आणि उस्मानिया विद्यापीठातून LLB ची पदवी संपादन केली. 1945 मध्ये वकिलीची सनद घेत असतानाही त्या काळच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्रोत त्यांना आकर्षित करू लागले. देशाच्या एकात्मतेच्या ध्येयाने प्रणित शंकररावजींनी वकिलीचा व्यवसाय बाजूला ठेवून हैदराबादच्या मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून दिले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मार्गदर्शन त्यांना यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये लाभले आणि त्या काळात त्यांना भविष्यातील पंतप्रधान PV नरसिंह राव यांचाही साक्षात्कार झाला. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या सामर्थ्याला सामोरे जाण्याची नवी परिभाषा दिली. पहिला भाग इथे संपतो, परंतु शंकरराव चव्हाण यांच्या आरंभिक संघर्षाची ही केवळ पहिली झलक होती. आगामी भागात त्यांच्या कार्याची उज्ज्वल गाथा किती ते पाहूया.